आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय। कोल्हापूर राधानगर मार्गावर कौलव इथं आर्शर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय। या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीवर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ऐन दिवाळी सणात आणि भाऊबीजेच्या 2 दिवस आधीच राधानगरी तालुक्यातील तरसंबळेच्या भावा बहिणींवर काळाने आघात केलाय। कोल्हापूर राधानगरी रोडवरील कौलव गावाजवळ आयशर टेम्पो आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय। या हृदयद्रावक घटनेने तरसंबळे गावावर शोककळा पसरली असून अपघातात गंभीर जखमी झालेल्या 10 वर्षीय मुलावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अथर्वची मृत्यूशी झुंज सुरू आहे। काळीज पिटवून टाकणाऱ्या या अपघाताने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे, तर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिटून टाकणारा होता। दीपावलीची खरेदी करण्यासाठी भोगावती इथे गेलेल्या श्रीकांत कांबळे हे मोटारसायकलवरून आपल्या गावी तरसंबळे राधानगरीकडे चालले होते। त्यांच्या मोटारसायकलवर बहीण दीपाली, भाचा अथर्व आणि पुतणी शिवज्ञा होती। मोटारसायकल कौलव गावाजवळ दत्त मंदिराजवळ आल्यानंतर कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीच्या बाजूने समोरासमोर भरधाव धडक दिली। या धडकेत मोटारसायकल चालक श्रीकांत कांबळे, बहीण दीपाली कांबळे आणि 3 वर्षीय शिवज्ञा यांचा जागीच मृत्यू झालाय। दरम्यान भात कापणीसाठी शेतात काम करत असलेल्या गावाजवळील तरुणांनी जखमींना रुग्णालयातून उपचारासाठी कोल्हापुरातील CPR रुग्णालयात दाखल केलंय। तर या अपघातानंतर रुग्णवाहिकेसाठी 25 ते 30 मिनिटं प्रतीक्षा करावी लागली। त्यामुळे दीपाली कांबळेचा वाटेतच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय। तर गंभीर जखमी झालेल्या अथर्व गुरुनाथ कांबळे याच्यावर कोल्हापुरातील CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातग्रस्त टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालक अपघातानंतर फरार झाला आहे। पोलिसांकडून चालकांचा शोध सुरू आहे। मात्र ऐन दिवाळीत एकाच कुटुंबातील तिघांना जीव गमवावा लागल्यामुळे तरसंबळे गावासह कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। आत्ताच या ठिकाणी साधारणपणे 12:30 पावणे 1च्या दरम्यान कौलव तालुका राधानगरी येथे दत्त मंदिर शेजारी मोठा अपघात घडला। या ठिकाणी काही ग्रामस्थ होते। जो आता मयत झाला तो श्रीकांत कांबळे आणि त्याची बहीण दीपाली, त्याचा भाचा या ठिकाणी तो एक, आणि त्याची दुसरी पुतणी सचिन कांबळे त्यांचे भाऊ, आणि यांचा या ठिकाणी बघितलं तर 4 जणांचा अपघात झाला, पण 3 जण मयत झाले आणि चौथा जो मुलगा आहे त्याला या ठिकाणी ट्रीटमेंट आता चालू आहे। मुळात घटना अशी घडली की राधानगरीहून कोल्हापूरकडे येणारा एक आयशर असा ऐकायला मिळते की तो सांगली भागातला आहे, आणि तो आयशर येत असताना त्यानं डाव्या साईडनं त्याची साईड असताना सुद्धा इकडून भोगावतीवरून तरसंबळे गावी जात होते श्रीकांत, तर ते चुकीच्या ठिकाणी त्यांनी गाडी ओढली आणि समोरासमोर धडक झाली आणि त्या ठिकाणी गंभीर जखम होऊन या ठिकाणी मोठा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी ही 3 आता मयतच जाहीर केलेले आहेत। आणि दुसरा जो आहे तो अथर्व आहे, त्याच्यावरती साधारणपणे ट्रीटमेंट चालू आहे। तो 10 वर्षाचा आहे आणि जी मुलगी आहे लहान ती मयतच झाली जागेवरती, ती 3 वर्षाची आहे। आणि सांगण्यात येतं की हे संग्राम म्हणून यांनी यांच्या काही टीमनं मला फोन केला की अर्जंटमध्ये या ठिकाणी अँब्युलन्स येत नाही, तात्काळ अँब्युलन्स आली पाहिजे, तुम्ही कळवा। तर मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनला कळवलं, PI गोरेसाहेब यांना, तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही जावा, परिस्थिती बघा। आणि मग अँब्युलन्स वाल्यांना पण ट्राय केला, तोपर्यंत एक अर्धा तास लेट झाला असं यांचं म्हणणं आहे। संभाजीनगर पर्यंत ही दीपाली जी आता मयत झाली ती जागी म्हणजे जिवंत होती, परंतु त्या ठिकाणी वेळेत जर अँब्युलन्स आली असती तर एक अर्धा तास लेट झाला म्हणतात, तर ती जगली असती असं यांचं म्हणणं आहे। आणि जर तसं असेल तर या ठिकाणी प्रशासनाने खरोखर या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण हे सणावारामध्ये असे ऍक्सिडेंट झाले तर आपण सतर्क राहणं गरजेचं आहे। आणि एक भागातील मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून की अशा पद्धतीची गोष्ट पुन्हा होता कामा नये याची या ठिकाणी अँब्युलन्स कोण जे काही डिपार्टमेंट आहे त्यांनी या ठिकाणी काळजी घ्यावी। डंपर मोठा आणि मोटरसायकल भोगातीवरून मोटरसायकल तरसंबळे गावाकडून जात होती आणि राधानगरीहून कोल्हापूर रस्त्यावर मोठा आवाज आला म्हणून आम्ही शेतातून बाहेर आलो। त्यावेळी ते दोघे जण जागीच तिथे ठार झाले। दोघे सिरियस होते म्हणून आम्ही ॲम्ब्युलन्समधनं या दोघांना घेऊन आलो। ॲम्ब्युलन्समध्ये एक सिरियस झाले आता। एकाच कुटुंबातील आहेत, बहीण, आई आणि मुलगा एक आहे आणि त्यांची हे आहे पुतणी एक आहे।
टू व्हीलर गाडीवर नेमकं कोण होते, किती जण होते आणि समोरनं गाडी कोणती आली होती, ॲक्सिडेंट कसा झाला? टू व्हीलरवर 4 जण होते. ते भोगातून गावाकडे निघाले. त्यावेळी मोठा आवाज झाल्यावर आम्ही बरोबर